हो हो. काही कमी नाही या सगळ्या, पण तुमचा प्रसाद आहे. शेवटून भेट झाली हे महत्वाचे बाकी तुम्हाला आमची आता निघण्याची तयारी होती, पण माझी वाचा निरोपाला नाही. बोर्ड आठवण झाली. मी आपल्या मोठ्या महात्म्याला माझी तुटक्या माणसाची आठवण आणि माझे गुरुबंधू आहे. आणि म्हटलं आता आपण धावून गेलं पाहिजे. मग सगळ्या गोष्टी शिक्षण किती होतं? काहीच तर 30 नादारीमध्ये एक शिक्षक 30 यायचे. त्याला इंग्रजाचा काढून शाळा तुम्हाला सेवा घडते फार भाग्य आहे. यांचं नरखेडगाव मोठा मंडळाची माणसं खरं बाबा ज्ञानेश्वरी पहाटे किती चिंतन केलं बघा काय विचार झाला. एका ठिकाणच्याकडेच राहिले. त्यांचा ठेवा पारनेरकरांचा ठेवा आपलं कार्यक्रम राहतात पैठण फाडावर एक जुने माणसं तुकडोजी महाराज खूप प्रेम केलं तुकडीने मला. जवळ बसायचं हात फिरवायला. इथं तुकाराम मंदिर घर हे तात्पर फळ मोठा महापुरुष होता. मग त्याने प्रत्येक ते काय त्या कवित्व त्यांचा आहे सगळं. गाडगे महाराजांचं कीर्तन झालेलं आमच्या वडिलांनी ऐकलेलं. बड़ी देर भई प्रभु आम्ही क्यों नाही आहे. त्या आम्ही तर का वैकुंठ असतो. हां. काय त्याची खंडेरी त्यांचा आला. त्या समाधीचं दर्शन घेऊन आलो. समाधीचं दर्शन घेऊन आलो तुकडोजी महाराज. आपण गेलो पुस्तकं दिलं चाललं. मोजरीला. झाला आज झालं हो. मस्त आला जातो. आडनाव काय तुमचं? कदम. कदम. बरं 2 कदम आहेत. एक लहान आणि एक मोठा. त्याने ज्ञानेश्वरी गाथा पाठ केलेली आहे. शिकलेला पोरगा आहे. आपले मोठे मोठे कदम माऊली. 100 पोरं त्याच्यासोबत गेले. तुकाराम महाराजांच्या पाठ तिथे 100 पोरं गेले. पालखीला शोभा झाली पाहिजे. गाथा ज्ञानेश्वरी पाठ आहे. शिकलेला आहे मला. स्मरणशक्ती चांगली. आम्ही शिमण्यातून निघालो बाहेर. संस्थेची चांगली सेवा करतो बरोबर. त्याचे वडील म्हटलं म्हणजे आई वडील मी श्रीमान होते. त्यांची गाथा ज्ञानेश्वरी पाठ आहे. डोंगरावर गेली भामचंद्र. डोंगराचा प्रसाद आहे. गाथा ज्ञानेश्वरीला मोठमोठ्या नाही त्या. शांतानंद वडील जो ज्ञानेश्वरीला एक बापट मामाने. आणि गात्याचे मामाचा योग आहे. मी काय विचारते माझा वेळ परीक्षा असं मी विचार विश्वनाथ गोवाने विचारलं आडवं पसायला जाणार आणि दासा पा मारता. आणि मी तासाला लागलो. मामा रागावले. मी विचार केला. मी विचार मामा आले. मी विचार करा आलं असं विचार करून मी त्यामध्ये पसायला ते मस्त विश्वनाथ चांगले तर पाठा खूप भारतीय शब्द
मामाकडे इथं राहा संस्थेला राहा आणि तिकडे गेले बघ पाटलाकडे संस्थेतच राहा मला राहा म्हणतात ना म्हणे त्यापासून संस्थेला जा म्हटलं सोडली नाही म्हणे संस्था बरेच वर्ष झाले 59 मधली गोष्ट आहे आपण दोनदा पालघरला गेलो भाऊसाहेब आपलाच वर्ग गेला दोनदा पालघर घाबरला मामाला त्यांचे भाऊ होते भजनाला मामा यायचे मागवणाला बळ हाकडून द्यायचे शिस्त म्हणजे सगळे अगोदर का पाहिजे 1000 पाहिजे. तयार नाही ते काय नाही बघा थोडा जरी मागवणारा तर हाकडून द्यायचे आठवत आहे का तुम्हाला अगोदर 2 तासाचे कीर्तनाला सुद्धा सुंदर ते ज्ञान की केलेच पाहिजे मागावून बिगावून काही किती मोठा असू शकतो भीमसिंग उराडायला लागला होता अगोदर पप्पा जायला मागावून एक बस भयंकर शिस्त होती गिरिधरानंद आहे का नाही गिरिधरानंद आहे का नाही हरिमारला याचा चुलता आपला आता तो दिव्यानंद झाला होता यशवंता पुढे दिव्यानंद झाला तो आमची परीक्षा घेऊन राहिले कोण मामा तो जोरजोरात बहिऱ्याव का म्हणे याला माहीत आठवत आहे का तुम्हाला यशवंता कोकणात लावलं आता त्याला 2 श्रीकृष्णाची वाचलं गणेश जायला म्हणे बहिऱ्याव का म्हणे इतका जोरजोरात त्याला मामासारखा तर म्हणे नाही म्हणजे मामा काय पुण्यहीनच आहे इमानदाराचे जोग माणसला शेवट करतो धंदे मामासारखी व्यक्ती आपण जीवनात भोगली आनंद भोगला त्यांचा बघा तर आपण कृतार्थ झालो आपण हे राहिलो मामासारखी व्यक्ती मिळाली हे आमच्या बरोबर दोघं जण डोंगरे महाराष्ट्र 47 पोरं होती दुसऱ्या वर्षाला 47 मधून मारतो सगळे लक्ष्मण आता गेला आमचे गोरख पंडित वामन भाऊच्या तिथले महंत लोक गेले रामसुख जातीचा आपण आनंद त्यांचाही भोगला पाहिले नाही तुम्ही पाहायला भारतातला भाग घेतला घेतला मुख्य कोण हे श्रीमंत लोक आहेत हा जन्म मोठा सफल झाला असा ते त्या लोकांचं स्मरण होते कधी कधी खूप आनंद व्यक्त होत असतात जुन्यात साधक संजीवनी साधक सुद्धा साधक सुधा मोठे मोठे ग्रंथ आहेत रामसुखदेव विनायक आहे ना अजून साधक संजीव गीता जळ महाराष्ट्रीयन होता आपण नाही का विनायक शास्त्री विनायक शास्त्री सकाळच्या प्रमाणे आपण इथे पंढरपूरला 5:30 वाजता जायचे तिसरा आपण तिकडे 5 वाजता शांतीनगरच्या पांडुंबा गुले दुंडा महाराज बंशीबुवा आपण तिथं होतो रामबागेमध्ये होता मी म्हटलं मला एक दिवस मला यायचं नाही ताप आला आणि सगळे निघून गेले आणि मला राहलं नाही
हौदातलं पाणी घेतलं तुमचं चांबे घेतलं त्यांच्या मस्त त्यांचा झाला मासिकवानं मला आली उबडी म्हणजे भाव निर्माण झाला. तुम्ही जवळ होते का तुम्ही होते का हे होते माझी माणी झाली स्वामीला विषय म्हणजे स्वामीचा ध्यानाचा एक टप्पा असायचा. 15-20 मिनिटं डोळे लावून ध्यान करायचं, आत्मस्वरूपाकडे मिळवायचं. काय महात्मे होऊन गेले. अर्भकाच्यासाठी पंचे हाती धरले पाहिजे अशासारखं शिकवलं त्या लोकांनी. म्हणून आपण या जगात थोडेफार लोक मानतात पण पूजने नाही झालं तसं आपण कुठेतरी वाया गेलो असतो. तुमचा तरी हा आसरा चांगला आहे पण आम्हाला खेळता येणाऱ्या माणसाचा काय किंमत आहे. आपल्या संस्थेतले काय पोरं होते रोज आणि येऊन विचारपूस करायची त्यांनी रामसुखदांनी. त्यांना फळाचे करंडे आले का नाही पहिले आपल्या पोराकडे पाठवायचे का ते करंडे फळाचे मुलाकडे पाठवायचे. वृंदावनमध्ये हाडा कुटीर होती. श्रीमंत 4 मिलाचा मालक होता. असे लोक काजू आणि बदाम आम्ही जरी यमुनेकडे फिरायला गेलो असा आंदूळ टाकायचे. आणि म्हटलं आता जन्मात कधी खाल्ल्या नाही किती खात माकडाला खाऊ घातले आम्ही माझं पूर्ण लक्षात माकडाला खाऊ काय म्हटलं तुमच्यात आम्ही खाऊ तर आम्हाला आगोळ लागेल पसंत ताटाने. प्रवचन संपलं की असे नाही चालायचे असे हातात मग तिकडे जायचं यायच्या वेळेला असे तिकडे जायचे. रामसुखदाजीनं 2-3 महात्मे पाहिले आपण. आणि मग त्यांनी आपल्या महाराज महाराष्ट्रीय लोकांवर प्रेम केलं. रामसुखदाजी गीतेमध्ये आणि भागवतामध्ये डोंगरेजी महाराज. त्यांना डोंगरे महाराज बसले म्हणजे पायसुद्धा असे करायचे नाही. कोण आहेत ते काय अर्थमध्ये शंकरराव चव्हाण आला होता डोंगरे महाराजांच्या भागवतामध्ये. मुंबईत आले होते दोघे आले होते. कधी आले हे माहिती आणि कधी गेले काही शब्द नाही ना काही नाही काही नाही. खाली मान टाकली की वर करायची नाही. तुम्ही होते का मंचातून वाचवतो शंकराचार्य ते याचे मुख्य 2 महिने चातुर्मास वाचवता शंकराचार्याचा. आपण दर्शनाला जायचे. हे तर हल्ली आहे ना पंचदशीमध्ये यांची मुख्य शंकराचार्य पायी चालत यायचे. दंड टाकायचे असे चंद्रभागेचं स्नान करायचे. शंकराचार्य नदीच्या पलीकडे 2 महिने चातुर्मास. तिकडे इंदिरा गांधी आली तरी दार उघडलं बसली झाली गेली. आपल्याच्या फोटो आहे ना जयंत स्वामीची मुख्य पंचदशीमध्ये तिकडच्या याच्यातले मुख्य होते ते. त्याचा त्यांच्यातला शिष्य आला होता ना गोविंदगिरीचे नाही केलं त्यावेळेला. हा त्यांचे गुरु ते शिष्य तिसरा जयेंद्र राज्य गुरु. अरे बाप आम्ही आलो खंदारकर महाराजांच्या मठात आले होते का पुस्तकात प्रवचन करण्याकरता पायी आले होते. पंढरी भूमी आहे ना आळंदी भूमी आहे ना त्याच्यामुळे कोण महात्मा येईल कधी येईल काही सांगता येत नाही. आता
गोविंदगिरीच्याला सगळे बांधत होते बघा, होते होते कोट्यावधी रुपये खर्च झाला. हो काय मंडप होता, केवढा खर्च आणि काय अपाट यार पुरुषांचा आनंद आला होते. राजेंद्र राज्य हो सारे महात्मे बोलावले. हे राम लक्ष्मणाच्या चांदीच्या फोटो होत्या सगळे. मूर्ती आहे ते. हे आळंदी भूमी आहे ना, पंढरपूर महाराष्ट्रातलं मुख्य क्षेत्र आहे ना, आळंदी आणि पंढरपूर. त्याच्यामुळे कोणी दर्शनाला येतं. अटल बिहारी वाजपेयी सुद्धा दर्शनाला येतात मुख्यमंत्री असताना. कधी आलं ते शंकरदयाल शर्मा दर्शनाला. इंदिरा गांधी येऊन जायची, दर्शनाला येऊन जायची, कळू द्यायची नाही करू. हे टोपल्यावरती मोगऱ्याचे फुलं आणले होते. ते आळंदीला बरोबराचे सर्व आले होते. आणि इंदिरा गांधी नाही आपली लता मंगेशकर याने मोगरा फुलाला मोगरा. आपल्या काळामध्ये बालगंधर्व आपण पाहिला मावतो पाहिलं ना, आहे. असं झोपून आणलं होतं जरा, हा गाजलेला म्हणून. असं माणूस मला भेटत त्या अवस्थेत 2-3 भजनं म्हटलं होतं त्याने बर बालगंधर्वाने. आजारी होता त्यावेळा. माझे माहेर पंढरी वगैरे असं काहीतरी भजन काढलं. ती भीमसिंग जोशीने म्हणलं, भीमसिंग जोशीने म्हणलेलं. बरेच वेळा आळंदीला आले ते साहित्य संमेलनामध्ये त्यांचं भजन होतं. लता मंगेशकर आली होती की साहित्य संमेलन इथं आळंदीला झालं ना, आसाराम बापू होते. साहित्य संमेलन झालं. मोठा कार्यक्रम भूतोना भाई मोठं संमेलन झालं. मोठं संमेलन झालं. रमेशभाई गोदा वगैरे होते. हा रमेश आले. ते आमच्या बरोबर होते शिकायला. हो मामासाहेबांनी परीक्षा घेतली बसले होते. मामाला म्हटलं, जोग महाराजांच्या शब्दात 2 कीर्तनं त्यांची होती. भक्ती होती, शिस्तीच्या उठला. जायचं वाटतं. हो योगेश